नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आता मी तर पूजा प्रत्येक सण असो काय असो अशी पूजा छान घरामध्ये करते, त्यामुळे माझ्या घरामध्ये एक प्रकारचं असं छान पॉझिटिव्ह वातावरण असतं। तर या दिवशी रामनवमी असल्यामुळे ना रामनवमीला आपण काहीतरी गोडधोड नैवेद्य बनवतोच। तर आज मी शिऱ्याचा, कारण आहे ना अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आल्यामुळे ना अष्टमीचा देवीला नैवेद्यही केला जातो चण्यापुरीचा, आणि म्हटलं रामनवमीचाही नैवेद्य होईल, दोन्हीही एका दिवशी झाल्यामुळे मी छानसं आपलं बनवायचं ठरवलं आणि सिंपल असावं आणि पटकन व्हावं या दृष्टीनं मी हा रवा भाजायला घेतला। तूप घेतलं, त्यात रवा टाकला आणि ड्रायफ्रूट बाजूला तळून घेतले तरी चालतात, पण मी त्याच्यातच आहे ना थोडंसं साईडला रवा करून त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यात ड्रायफ्रूट टाकले। आणि जो प्रसादाचा शिरा बनवतो ना त्याच्यामध्ये केळी आवर्जून घातली जाते, त्यामुळे एक केळी आहे ना अशी कट करून घेतली आणि ते केळी घातली आणि थोडंसं छान भाजून घेतलं। थोडासा कलर चेंज झाला त्याचा, तर तरी पण चालतं, पण खमंग असं भाजला पाहिजे रवा। आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि गरम पाणी टाकल्यानंतर त्याला आपल्याला हाटून घ्यायचं। आता आहे ना आमच्याकडे रव्याला दुसरा शब्द वापरला जातो, त्याला गरा म्हणला जातो। तर असं भाषा ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी असते, तर कुठल्या कुठल्या ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते। आता आपली भाषा मराठी आहे तरी पण आपण विदर्भात वेगळ्या पद्धतीने बोलली जाते, मराठवाड्यात वेगळी पद्धतीने बोलली जाते, तर खानदेशात वेगळ्या पद्धतीने बोलली जाते। तर इतर रव्यामध्ये मी साखर टाकली आहे, कोणाला जास्त गोड आवडतं। आता क्वांटिटी कसं प्रसादाचं आहे म्हणून कोण कोण असं सव्वाच्या ह्याच्याने करतं, पण ह्या वेळेस मी काही तसं केलं नाही। आपल्या अंदाजाने आपण घरी बनवतो तसं बनवला। तरी इथं आहे ना मी नैवेद्य दाखवून घेतला। त्याच्या नैवेद्यात भेंडीची भाजी, जो हलवा केला आहे, पापड तळले होते आणि चण्याची भाजी आणि चपाती। आता कोण कोण आहे ना पुरी बनवतं, पण मी काही पुरी बनवली नाही, कारण मी एकटीच होते घरी जेवायला त्यामुळं। तर इथं सरही गेले होते दर्शनासाठी, शाळेतच त्यांच्या गेले होते, तर शाळेत अशी छानशी त्यांच्या रामनवमी केली जाते त्यामुळं। तर इथं रामनवमी झाली आणि मग संध्याकाळ झाली, संध्याकाळी दिवाबत्ती केली आणि रामनवमी दिवशी आपल्याला आहे ना 9 दिवे प्रज्वलित करायचे असतात। आता ते तुम्ही आहे ना दरवाज्यात केलं तरी चालतं, म्हणजे घरामध्ये केले तरी चालतात, नाहीतर एक दिवा अगोदर लावायचे सगळे 9 दिवे, त्यानंतर एक एक दिवा तुळशीपाशी, एक दारात, एक आपल्या देवघरापाशी, असे सगळे दिवे आपल्याला लावायचे असते। आणि थोडंसं डेकोरेशन म्हणून माझ्या डोक्यात आलं होतं, म्हणून आपल्या घरातही चांगलं वाटावं म्हणून असं थोडंसं केलं। आणि रामरक्षा तर त्या दिवशी आवर्जून म्हणली जाते, आणि मी असं त्रिशूल नाही याला धनुष्यबाण म्हणतात, आणि धनुष्य असं फुलाने काढलं होतं। आणि हे दिवे मी अगोदर आहे ना देवापुढे लावून घेतले, कारण रामनवमीचं हे खूप महत्त्व आहे। कारण आपण जेवढं विष्णुदेवांचं त्यांच्या जे आता रामप्रभू म्हणजेच विष्णुदेवांचेच अवतार, त्यांचं आपल्याला करायलाच पाहिजे, तर त्यामुळं मग आम्ही आवर्जून ह्या गोष्टी करतोच। तर या दिवशी रामरक्षा जेवढ्या वेळेस आपल्याला जास्त करता येईल ना तेवढ्या वेळेस करायची, कारण त्याचं महत्त्व खूप जास्त आहे। आता तुम्हाला दुसऱ्या दिवशीच दाखवते। दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता, कारण शुक्रवारची तर सकाळची पूजा करून घेतली आणि संध्याकाळी माझं वैभवलक्ष्मी व्रत असतं त्या दिवशीच, त्यामुळं मग सकाळची देवपूजा छानशी करून घेतली। आणि देवपूजा झाल्यानंतर मग आणि आता झाडांना फुलं येतात, त्यामुळं बाहेरची फुलं काही घातली नाहीत, घरातलीच फुलं होते ती देवांना वाहिली आणि छानशी पूजा करून घेतली। त्यानंतर मग जो भाजीपाला राहिला होता, ह्यावेळेस आहे ना मला बुधवारच्या बाजारला जाणंच झालं नाही, त्यामुळं मग भाजी आणायला गेले आणि भाजीसाठी मी असं गेल्यावर एकदा दोनदा एक दोन भाज्या घेण्यापेक्षा असं सगळंच घेऊन येते, कारण आहे ना सारखं जावा भाजीला ते मला जाणंही होत नाही, त्यामुळं मग आणि देवांची फुलंही संपली होती, तर देवांसाठी हे भरपूर अशी फुलं घेऊन आले, कारण आहे ना मी व्यवस्थित ठेवले ना ते मला जातात, व्यवस्थित जातात 8 दिवस तरी। आणि ह्यावेळेस भाज्या उन्हाळा असून तरी स्वस्त आहेत, त्यामुळं मग भरपूर भाज्याही घेऊन आले आणि लिंबू तर पाहिजेच उन्हाळ्यात, कारण लिंबू सरबतशिवाय पर्याय नाही। तर टोमॅटो, भेंडी आणि कैरी, आता कैरी आमच्या गावाकडे भरपूर असतात, पण आहे ना आता आम्हाला इथं विकत खावं लागते, कारण बघितल्यानंतर लगेच तोंडाला पाणी सुटतं त्यामुळं। आणि हे जे मी डबे म्हणा, कंटेनर म्हणा, ते घेऊन आले होते, ऑनलाईनच मागवले, घेऊन आले म्हणजे खालून घेऊन आले ते, तर ऑनलाईन मागवलेत, पण याच्यामध्ये जर ठेवलं ना भाज्या
खूप छान टिकतात. त्यामुळं मग मला तर आहे ना खरंच, पण याच्यात आहे ना माझा आता कोणाकोणाच्यात जास्त बसत असेल, पण माझ्या जे मिळाले आहेत, ऑनलाईनच घेतले आहे मिशोवरनं मी, तर त्याच्यामध्ये फक्त आहे ना पाव किलो बसतात, त्याच्यावरती काही बसत नाही. आता तुमच्याकडे असेल ना, तर मोठे असतील तर मला नक्की सांगा. माझ्यात तर पाव किलोपेक्षा जास्त बसत नाही. मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर कोण कोण म्हणत होतं की त्याच्यामध्ये अर्धा किलो बसतं. तर असं पण छान आहेत भाज्या, खूप छान राहतात. त्यामुळं मग भाज्या मला याच्यातच ठेवाव्याशा वाटतात. आणि 6 तर मागवले आहेत. बघू, मला जर जास्तच युजफुल वाटले तर मग फ्रीजमध्ये देण्यासाठी खरंच खूप छान आहेत. तर भाजी व्यवस्थित ठेवून घेतली, कारण भाज्या तर व्यवस्थित नाही ठेवल्या तर मग ते टिकतही नाहीत. त्यामुळं मग असं मी फ्रीजमध्ये व्यवस्थित अरेंज करून ठेवते आणि छान राहतात ही. आणि आपल्याला करता येतात. त्यानंतर भाऊ आलता, तर भावाला मग 5 वाजल्या होत्या, तर बंगलं काहीतरी स्नॅक्स करावं म्हणून मी ढोकळा बनवला होता. आणि ढोकळा असा मी घरीच बनवते आणि प्रीमिक्स नाही बनवलं, हे मी स्वतःच आपलं बेसन हे याच्यापासून बनवते. तर प्रीमिक्स आणलं की ते मग थोड्या क्वांटिटीत येतं. भरपूर असा ढोकळा घरात सगळ्यांना खायचा म्हटलं की ते प्रीमिक्स काही पुरत नाही. पण छान असा मी घरच्या बेसनापासून बनवते. आणि रात्री वैभवलक्ष्मीची अशी पूजा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.